केस मान्यवर कक्षामध्ये वलगावचे उद्योजपती आणि भिवंडी ग्रामीण 40+ कार्याध्यक्ष आणि शेलूमाता वल या संघाचे माजी संघनायक मंगेश दादा भोईर यांचं शुभागमन झालेलं आहे। आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। मान्यवर कक्षामध्ये आपण इंद्रपाल पाटील शिवसेना शाखा प्रमुख वलपाडा आणि वलगावचे उद्योजपती मंगेश दादा भोईर यांना देखील पाहतोय। तर सामना सुरू होतोय। पहिल्या फेरीचा चौथा गोलंदाज आहेत उमेश कारभारी आणि सलामी जोडी कालूराम भोईर आणि कैलास चौधरी। सोनादेवी टेमगर संघाची एक नेहमीप्रमाणे ही जोडी आपण पाहतो। गेम ऑन। पहिला चेंडू टॅप केलाय, चांगली फिल्डिंग। नक्कीच आपण बजेरंग याच्याकडून फिल्डिंग पाहिली। गोलंदाज उमेश कारभारी आहेत। इथे बघूया या चेंडूवर एक लेग बायच्या स्वरूपात सिंगल। धावसंख्या 2। दोन चेंडू 2 धावा। कालूराम भोईरनं चालू सीझन मध्ये स्वतःच्या नावावर 50 करण्याचा विक्रम केलेला आहे। चांगली फिल्डिंग आपण पाहतोय। शॉट थर्डमॅनला डॉक्टर मनीष शिवारी। एक सिंगल। इथे 3 चेंडू 3 धावा। कालरूमच्या बॅट मधून 2 आणि एक लेग बाईज। नक्कीच अगदी इथे आता कैलास चौधरी संघनायक। हा चेंडू सुरेख लाईन अँड लेंथ। कैलास चौधरीला अजून खातं खोलायचं आहे। 2 चेंडू खेळलेत, दोन्ही डॉट। कालूरामनं 2 मध्ये 2। इथे हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट। संदेश पाटीलची चांगली फिल्डिंग शॉर्ट लेगला इनफिल्डच्या आतमध्ये। नक्की संदेश पाटील हे आपले पंच भाऊ पाटील सरांचे बंधू आहेत आणि चांगली फिल्डिंग आपण त्यांच्या माध्यमातून पाहतोय। संघाच्या 3 धावा वाचवलेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये। 5 चेंडू 4 धावा। इथे रिव्हर्स फटका खेळण्याचा वारंवार प्रयत्न होतोय कालूराम भोईर कडून। बघूया या चेंडूवर एक सिंगल लेग बायच्या स्वरूपात येईल। पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि धावा बनलेत 5। 5 धावा आलेत। नक्कीच आयोजक विवेक देवलीकर आपण मान्यवर कक्षामध्ये आपण एक स्वागत आणि सन्मान कंप्लीट करू। मंगेश भोईर यांचा भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे कार्याध्यक्ष आहेत। मंगेशजी भोईर यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे। नक्कीच एक चांगलं व्यक्तिमत्व मंगेशजी भोईर वलगावचे उद्योजपती आहेत आणि शेलूमाता वल या संघाचे माजी संघनायक आणि भिवंडी ग्रामीण 40+ कार्याध्यक्ष मंगेशजी भोईर यांना शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन देवेश ग्रुप आणि जरीमारी स्पोर्ट पाये आयोजित स्वर्गीय दामोदर चषक 2025 मध्ये सन्मानित केलं होतोय। स्वागत आणि सन्मान होतोय पाहुण्यांचा आणि मान्यवरांचा। अतिथी देव भव। धन्यवाद मंगेशजी भोईर। त्यानंतर स्वागत आणि सन्मान करूया सुनीलदादा पाटील यांचं झालेलं आहे। धन्यवाद। जाऊया आपण मॅचच्या दिशेनं। 1 ओव्हर 5 आणि ओव्हर नंबर 2 साठी श्री कालिका माता कारभाव संघाचे सिनियर खेळाडू संघनायक मनोज तरे बॉलिंग ट्रॅकवर। मनोज तरे यांच्या पहिल्या चेंडूवर रिव्हर्स फटका आपण पाहतोय आणि चेंडू चाललाय डीप थर्ड मॅन सीमारेषेच्या दिशेनं।
कालूराम भोईरच्या प्रयत्नाने यश. चौकार. नक्कीच आमचे उमेश मुकादम देखील बीजेपीच्या कमलाचा बीज या पायगाव गावातून फुलवताना पाहायला मिळत आहेत. बीजेपीचे कट्टर समर्थक आहेत. पुन्हा एकदा चेंडूने बॅटचा चांगला संपर्क आणि चेंडू चाललाय पुन्हा एकदा त्याच दिशेनं. तोच रिझल्ट. चौकार. नक्कीच उमेश मुकादम माजी केंद्रीय मंत्री भारत सरकार कपिल मोरेश्वर पाटील साहेबांचे चिरंजीव देवेश पाटील उर्फ बबलू शेठ यांचे एक जवळीक सहकारी आहेत. इथे तिसऱ्यांदा प्रयत्न आणि आता डॉक्टर मनीष शिवारी यांचे प्रयत्न सफल. सलग 3 मध्ये 3. काय फलंदाजी आहे. चार चेंडूमध्ये 4 रिवर्सचे फटके आणि ते देखील मनोज तरे यांच्या गोलंदाजीवर. क्या बात आहे. कालूराम भोईरनं अक्षरशः मुख्य गोलंदाजाला टार्गेट केलेले आहे. नक्कीच अगदी या स्पर्धेमध्ये प्रत्येकी हॅट्रिकसाठी यतेश आशा आणि हरीश्वर वैती यांच्याकडून 500 रुपये आहेत आणि कालूराम भोईर हे मानकरी राहिलेले आहेत. सलग 4 मध्ये 4 ठोकलेत आणि ते देखील रिव्हर्स. क्या बात आहे. कालूराम भोईरनं खऱ्या अर्थाने 40+ क्रिकेटमध्ये हे सर्वप्रथम फटके खेळायला सुरुवात केलेली आहे. रेग्युलर क्रिकेटमध्ये दीपक मडवी यांनी भिवंडी रेग्युलरमधून रिव्हर्स फटके खेळायला सुरुवात केली होती. धावसंख्या 22. पहिल्या ओव्हरमध्ये 5 आणि दुसऱ्या ओव्हरच्या 5 चेंडूमध्ये धावा आलेत 17 धावा. सॉरी, हा चेंडू डॉट. म्हणजे इथे कैलासच्या बॅटला अजूनही चेंडू स्पर्श होत नाहीये. 4 चेंडू खेळलेत कैलास चौधरीनं. इथे 2 ओव्हर धावा बनलेत 22. कैलास चौधरीनं 4 चेंडूमध्ये 3 डॉट आणि 1 सिंगल. तर कालूराम भोईरनं नक्कीच 8 चेंडूमध्ये 4 चौकार आणि 3 सिंगल 1 डॉट अशा 19. कालूराम भोईरची गाडी रुलावर आलेली आहे. चालू सीझन मध्ये पहिली 50 देखील त्याने आपल्या नावावर कोरलेली आहे. बघूया गोलंदाज किशोर पाटील. हॅलो लेख भाई आहे का.
पंचांचा इशारा आला नाही म्हणजे नक्कीच बॅट कट आहे. धन्यवाद सुनील म्हात्रे सर. बघा आपले सन्माननीय इथे भिवंडी ग्रामीण 40+ सचिव साहेब आहेत, तसेच लॉट कमिटीचे मेंबर प्रमोददादा भोईर आहेत आणि कार्याध्यक्ष देखील मंगेशजी भोईर आहेत. एक सूचना आहे पंचांना आणि आमच्यासाठी देखील की ज्या संघामधून जे चेकनोचे गोलंदाजांची लिस्ट आपल्या संघटनेकडे आहे त्या संघाचा सामना असेल तेव्हा पंचांनी कुठलेही कॉलिंगची वाट न बघता जेव्हा तो गोलंदाज समोर येईल तेव्हा आपण थर्ड पंच म्हणून मैदानामध्ये जायचं आहे. ही आपल्या कमिटीची सूचना तुम्हा सर्वांसाठी आहे. ज्या गोलंदाजांना चेक न म्हणून कमिटीने नमूद केलेले आहे ज्यांची नावं ते गोलंदाजी करायला येतील तेव्हा पंचांनी अगदी आयोजकांची वाट न बघता आणि समोरच्या टीमची कॉलिंग न येता आपण मैदानामध्ये जायचं आहे. धन्यवाद. इथे कालूराम भोईरचे प्रयत्न या ओव्हरमध्ये मात्र कुठेतरी अपयशी पाहायला मिळत आहेत. मनोज तरियानं त्यांनी टार्गेट केलं होतं. तब्बल 17 धावा मनोज तरियांच्या गोलंदाजीतून 5 चेंडूमध्ये कालूराम भोईरनं कंप्लीट केल्या. इथे किशोर पाटीलनं कमबॅक केलाय. तिसऱ्या ओव्हरचे 3 चेंडू फेकलेत, फक्त 2 धावा दिलेत आणि उमेश कारभारीनं पहिल्या ओव्हरमध्ये 5. इथे हा चेंडू पुन्हा एकदा डॉट. चांगल्या टप्प्यावर आपल्याला चेंडू पाहायला मिळतोय. किशोर पाटीलनं चांगलं कमबॅक केलं आहे. मनोज तरेनं जरूर 17 घेतल्यात मात्र त्याच्यावर पांघरून टाकण्याचं काम किशोर पाटील करतायत. गुड बॉलिंग. 4 चेंडूमध्ये फक्त 2. संघाची टोटल 24. 16 चेंडू. हा रिव्हर्स फटका डॉक्टर मनीष शिवारी यांच्या डोक्याच्या वरून चेंडू एका टप्प्याने सीमा पार. थँक्यू. नक्कीच वाडा भिवंडीचे आमदार शांतारामजी मोरे साहेबांच्या शेवटचा एक चेंडू आहे आणि धावा झाल्यात 28. म्हणजे 2 ओव्हरला 22 आणि तिसऱ्या ओव्हरच्या 5 चेंडूमध्ये 6. पहिल्या चेंडूवर 2 आणि 5व्या चेंडूवर चौकार. कालूराम भोईरनं अगदी 5च्या 5 चौकार त्या दिशेनं मारलेत. शांतारामजी मोरे साहेबांच्या नावाची स्पर्धा आपण आज पायगाव नवीन 40+ स्वयंभू स्पोर्ट जितू गवलीच्या माध्यमातून पाहणार आहोत. 2 दिवस चालणारी स्पर्धा. इथे चांगला संपर्क. जिकडे वारा तिकडेच मारा. अगदी कालूराम भोईरने ठरवलाय आणि चेंडूला पाठवलंय सीमापार. षटकार. बघा क्रिकेटला निश्चितीचा खेळ का म्हटलं जातोय. किशोर पाटीलनं पहिल्या 4 चेंडूमध्ये फक्त 2 आणि शेवटच्या 2 चेंडूवर 10 अशा एकूण 12 धावा खर्च केल्या आणि आता सोनादेवी टेमघर संघ बिनबाद 3 ओव्हर 34 या धावसंख्येवर पोहोचलेला आहे. नक्कीच कालूराम भोईर अगदी उजव्या हाताचे फलंदाज आहेत मात्र रिव्हर्स फटके मारण्यामध्ये माहीर असा खेळाडू. असं वाटलं होतं की किशोर पाटीलनं 4 मध्ये 2 दिलेत, जास्तीत जास्त 5 ते 6 जातील मात्र 10 दिल्या आणि आता संघाची टोटल चांगली आहे. 18 चेंडूमध्ये 34. अजून 10 विकेट आहेत आणि गोलंदाजीसाठी आलाय बजरंग, संघातील एक सर्वात ताकदवान खेळाडू. बजरंगचा हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलाय. बघूया संदेश पाटीलच्या दिशेनं चेंडू आणि एकच धाव. संदेश पाटील देखील एक ताकदवान खेळाडू आहेत. पंच भाऊ पाटील सरांचे बंधू आहेत. या श्री कालिका माता खारबाव संघाकडून खेळताना संदेशकडून देखील
फलंदाजीला आल्यानंतर भरपूर आशा अपेक्षा नेहमीच त्यांच्या सहकार्याने बाळगलेले आहेत. गोलंदाज बजरंग आहेत. पहिले चेंडूवर सिंगल, संघाची टोटल 35. इथे हा फटका देखील चाललाय, सीमा पार षटकार. बघा, नक्कीच मी इथे कालुराम भोईरची का प्रशंसा करेन. सध्या आपण जर पाहिलं रेग्युलर क्रिकेट असो की 40+ की अंडर-90, गोलंदाजाने एक ठरवलाय, वाईट 3 सांगून 4 पडले तरी चालतील, पण लाईन ऑफस्टॉमवर ठेवायची. आपण सर्वजण क्रिकेट खेळताना तेच म्हणतोय. मात्र कालुरामनं नवीन तंत्र इथे सुरू केलंय. फटका रिव्हर्सच मारायचा. चेंडू उकले तरी चालतील, मात्र फटके रिव्हर्सच मारायचे. हा कालुरामचा चांगला सराव आहे. नक्कीच धावा बनलेत 41. अजूनही 4 चेंडू आहेत कालुराम भोईरकडे. बघूया बजरंग. हा फटका बघा, अगदी लेग स्टिकवरचा चेंडू आणि प्रयत्न तेच. नक्कीच इथे चांगलं वापशी बजरंगची. कारण की जेव्हा एखादा फलंदाज तुम्हाला रिव्हर्स फटके खेळतोय तर तुम्हाला लाईनमध्ये बदलाव करायला हवा. चांगला वापसी. बघूया कालुराम भोईर चांगली फलंदाजी करतायत. आतापर्यंत आपण धावा पाहिल्यात तर या कालुराम भोईरच्याच बॅटमधून आलेले आहेत. बघूया इथे एक सिंगल, इथे डायरेक्ट हिट. फलंदाज कैलास चौधरी, धावचीत बाद. केलाय 5 मध्ये षटकार खाऊन देखील 7 धावा आतापर्यंत दिलेत. कालुराम भोईर नॉनस्ट्रिकला आहे. हे बजरंगसाठी एक चांगली गोष्ट आहे. बघूया इकडे दिनेशकडे देखील क्षमता आहे. बघूया शेवटचा एक चेंडू 41. एक गड्याच्या मोबदल्यात सोनादेवी टेमगर, वैयक्तिक 37. इथे हा फटका सुरेख. मी मगाशीच उल्लेख केला की क्षमता आहे आणि चेंडूला पाठवलाय सीमा पार षटकार. नक्कीच इथे पहिल्या इनिंग मध्ये सोनादेवी टेमगर संघानं धावा बनवलेत 47 आणि 12च्या सरासरीनं 4 ओव्हरमध्ये
48 धावांचं लक्ष्य आहे श्री कालिका माता कारभाव या संघासमोर. नक्कीच कालुरामचं आपण कौतुक करूया. नाबाद 37 धावा बनवल्या, त्यामध्ये 2 षटकार 5 चौकार त्यांनी ठोकलेत. आणि जेव्हा प्रत्यक्ष दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल तेव्हा आपण समालोचन कक्षामधून ऐकू मोहनदादा भोईर यांचा आवाज. 48 बनतील की थांबतील याचं धावतं समालोचन करतील मोहनदादा भोईर. धन्यवाद. द्वारकानाथ आपले देवेश ग्रुप आणि देवेश स्पोर्ट पाही संघाचे सहकारी खेळाडू. द्वारकानाथ आपण कमिटी मेंबर आहेत आपले. काल आयवा झेलसाठी त्यांना 100 रुपयाचं पारितोषिक देखील त्यांनी मिळवलेले आहे. आपण या मान्यवर कक्षामध्ये द्वारकानाथ वेलकम. नक्कीच या स्पर्धेमध्ये जे चौकार षटकार आणि विकेट हॅट्रिकसाठी जे पारितोषिक आहे येथे आशा आणि हरीश्वर वैती यांनी 500 रुपये आमच्याकडे जमा केलेत. कालुराम भोईर आज या स्पर्धेतून त्या पारितोषिकाचे ते मानकरी राहिलेले आहेत. सामना संपल्यानंतर कालुराम भोईर आपण आपलं कॅश प्राईज सलग 3 चेंडूमध्ये आपण 3 चौकार ठोकलेत. आपल्याला 500 रुपयाचं कॅश प्राईज आमच्याकडे जमा आहे. धन्यवाद. तो चुकीचा आहे ना. तो चुकीचा. मग मी पहिले बोललो. हा मग ते त्यांनी कंटिन्यू ठेवलेला. अरे मी बोलला दुसरा बॅट्समन बॉलर घाबरेल ना समोर. मी बोलला काढा याला. हॅलो तिसरी ओव्हरला धन्यवाद कालुरामजी केने. पुन्हा एकदा सर्व क्रीडार्थी उपस्थित मान्यवर सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. जाऊया आपण मैदानाकडे. 2 दिग्गज संघांमध्ये एक सामना आपण पाहतो. एका बाजूला जे कालिका माता खारबाव विपक्ष सोनादेवी टेमगर. मनीष ना मनीष मनीष ना तो उमेश बॉलर बॉलर हॅलो हॅलो. चला पंचांना विनंती असेल आपण देखील सामन्याला सुरुवात करा. पंच म्हणजे परमेश्वर, पंच म्हणजे क्रिकेटचे देव. एका बाजूला अमित शाह, दुसऱ्या बाजूला मोदी. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण पाहतो क्रिकेटचा प्रतिबल. वैयक्तिक पहिला, सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिलं षटक प्रगती पथावर. गोलंदाज उमेश. गोलंदाजच्या बोहळ्यावर गोलंदाज उमेश.
गोलंदाज आणि पहिला चेंडू ऑन साईडचा अतिशय अप्रतिम उत्तम फटका. एक जबरदस्त फटका आपण पाहिला. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर. या चौकाने अकाउंट ओपन करताना आपण फलंदाज. शिंदे साहेबांनी खऱ्या अर्थाने नेहमीच कला रसिकांच्या मनावर अधिराज्य केलेलं आहे. खऱ्या अर्थानं डीजेच्या माध्यमातून जे आपण नुकतंच गाणं जे ऐकलं त्या गाण्याचे फॉलोवर इतर किती असतील तर मला वाटतं 1000पेक्षा जास्त असतील पायगावातून. आणि खास करून आमच्या या व्यासपीठ मंचावर जी मंडळी आहे ती देखील ते गाण्याचे दिवाने चाहते आहेत. बघा खारबाव संघासाठी सुवर्ण संधी आहे. तुमचे दोन चौके नंतर ते पुकरा पहिले 2 चौके झालेत ते पुकरा सलग 2 मधून 2. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजच्या बोहड्यावर रॅटम राऊंडचा मारा करताना गोलंदाज उमेश. अतिशय अप्रतिम उत्तम फटका. चेंडूला सुंदरसा स्पंज केला. खाली क्षेत्र चेंडू जाईल सीमाच्या बाहेर चौकार. सलग 3 मधून 3. काय आहे का बक्षीस? सलग 3 मधून 3. जशाच तसं उत्तर. विशाल जरी लक्ष असलं तरी मध्ये विशाल लक्षाचा पाठला करताना जशाच तसं उत्तर आपण डॉक्टर मनीष यांच्या बॅट मधून पाहतोय का कमालीची फलंदाजी. 3 मधून 3. आता मात्र मेस टाइम स्ट्रोक आणि या चौकारांचा बदला. प्रत्युत्तर देताना गोलंदाज फलंदाज थोडासा स्टेपवर जवळ पुढे मारण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आलं होतं. चेंडू बॅट चिकतो आउटसाइड एज आणि एस्टँडच्या मागे उत्तमरित्या चेंडू गॅदर केला जातोय. महत्वाचा गणपती. धन्यवाद डिझाय आशा इंडस्ट्रीज आणि रियांस एंटरप्राइजेस प्रोप्रायटर यतेश आशा हरेश्वर वैती यासकडून प्रत्येक हॅट्रिकसाठी उत्कृष्ट मग गोलंदाजी असो की फलंदाजी असो की विकेट या सर्वांसाठी एक 500 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. आणि मला वाटतं चौकारांची हॅट्रिक साधताना डॉक्टर मनीष आपण हे 500 रुपयाचं मानकरी झालेले आहेत. क्या बात आहे. म्हणजे 2 इंजेक्शन मारली तुम्ही. क्रिकेटचा फेस्टिवल आणि क्रिकेटचा बिग इव्हेंट. नेक्स्ट बॅट्समन येतोय संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड विस्फोटक फलंदाज मनोज. पहिला चेंडू पेस करताना डिफेन्सिव्ह फटका त्याच्या बॅटमधून आपण पहिला फक्त आणि फक्त चेंडू थोडासा सन्मान झाला. चेंडू ऑन साईडला जातोय. शॉर्ट मिड विकेटला चांगले क्षेत्रक्षण पाहिलं. एकदा विकेटची संधी एकदम संघात धावसंख्या एकने पुढे सकते धावसंख्या होते ती 13 ने मेरा. चालू सामन्यामधून खारबाव संघाला एक सोडा संधी आहे. आपण जर षटकांची हॅट्रिक साधता तर नितीन पाटील यांच्याकडनं रोख रक्कम 500 रुपये. वाडीव गावचे जावई म्हटला की अवघड जगाचा दुखणा. काही बोलता येत नाही ना चालता येत नाही. 2 कोणचे 6 हॅट्रिकसाठी वाडीव गावचे जावई चॉकलेट बॉय. अजून चॉकलेटच आहे का? नितीन पाटील यासकडून 500 रुपये. क्या बात आहे दादा. 40 अंगाशा गेलो तरी चॉकलेटच. षटक क्रमांक पहिला संपता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 13.
पुढच्या काढा बाहेर मैदानाचे काढा जय बॉलर जयंत पाटील दुसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पाला सांगितलं दुसरं गोलंदाज होतं जय हिंद. चला बेल कमी घ्या स्पीडअप करा. दादा म्हणतो चला बेल कमी घ्या. बायकाही सांगितलं घरात जनावर सकाळचे जेले अजून गोठ्यानं आला नाही. उशीर करू नका प्लीज. अक्रॉस लाईन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. वारंवार चुका आणि चुका आपण मैदानामधून मनोजच्या बॅटमधून देखील पाहतोय. मोठा पटका मारण्याचा मानस निश्चित होता मात्र चेंडूची लाईन त्यांना व्यवस्थित रीड करता आली नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या अजूनही स्थिर आहे ती 13. गोलंदाज जयंत पाटील वैयक्तिक पाला सांघिक दुसरं गोलंदाज संघाचा राखीव गोलंदाज. आता मात्र चेंडू थोडंसं ऑन द खेळण्याचा प्रयत्न चेंडू जातोय पॉइंटला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न फेक थोडीशी उत्तम आणि महत्वाचा फलंदाज बाद. दोन्ही गाड्या एकाच रुलावर. क्रॉस झाले का बघ बघा बघा तुम्ही बघा आवरेल आम्ही बाद आहे ना. क्रॉसिंग झाले नाही पण क्रीज सोडल्यात ना कोणी कुठला बाद आहे असा बघूया कुठला फलंदाज एक्झिट बाद आहे. क्रॉस सोडली जागा क्रॉस होलाच नाही मात्र उपोषणाला सिक्सर हॅट्रिकसाठी वाडीव गावचे जावई चॉकलेट बॉय नितीन पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे खारबाव संघाला बघा. ठेवा तुमच्याकडे ठेवा पण क्रॉस क्रॉस केले का तसं बघा म्हणजे क्रॉस केलं बॅट्समन तो बॅट्समन त्याला चेस केला पाहिजे असा असं असतं काय झालं. क्रीज सोडली ना हा फिल्डर हा बॅट्समन याला क्रॉस झाला पाहिजे असा बरोबर तसंच आहे. ठीक आहे नेटवर्क फास्ट नाही त्याच्यामुळे क्रॉस कोण झाले ते समजत नाही. उमेश ओके तुमचं सरकार बनलं घराला. नेक्स्ट बॅट्समन संदेश. भाऊ काही लावू का 1000 क्या बात आहे. 1000 काय होते बाबा. चला काही हरकत नाही. एक तर एक प्रत्येक षटकारासाठी एक का अक्रॉस लाईन ऑन साईडचा अतिशय चांगला फटका सजला. चेंडू जातो मिडी विकेटला. एक कंप्लीट. आता मात्र संधी आहे संदेशाला आणि बघा संदेश तुम्हाला देखील संधी आहे. तुमचे बंधू या बॅट्समॅन मंचावर उपस्थित आहे.
कोणचा फोन आहे खोत बघ उचल खोत कोण बघ सलग 2 मधून 2 आले ते 1000 रुपयाचं कॅश प्राईज तुमचे बंधू भाऊ पाटील यांच्याकडनं एक तर आला वाटतं एक आला दादा आता गोटेशालाचा वय नाही आहे पुन्हा एकदा जोरात पटका मारण्याचा प्रयत्न मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आले नव्हते एक निर्धाव चेंडू आता मात्र गोलंदाज थोडंसं स्वतःला कमबॅक करतो षटकार खाल्ल्यानंतर अतिशय प्रथम उत्तम दर्जाचा चेंडू आता गोलंदाज पुन्हा एकदा जयंत पाटील सज्ज मार्ग 55 क्रॉस करतो राईट आर्म आता मात्र फलंदाज बाद भाऊनी जास्ती घेतली ती किशोर बघा किशोर याच्याकडे देखील चांगली ॲबिलिटी चांगली क्षमता उत्तम फलंदाज आहे जे कार्यक्रमात काल फारबाव या संघासाठी नेहमीच 21 रन एक धावसंख्या 21 आहे 13 आणि 8 पहिल्या ओव्हरमधून 13 दुसऱ्यामधून 8 आता राहिले किती येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 27 ची गरज तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पाहायला सांगितलं तिसरं गोलंदाजी तो कालूराम खऱ्या अर्थानं चालू सामन्यामधून अतिशय उत्तम दर्जाची फलंदाजी ज्याची पाहिली 37 धावा एक जबरदस्त खेळी ज्याच्या बाटम राहिली तो आता मात्र गोलंदाजी करताना कालूराम तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पाला सांगिक तिसरं गोलंदाज आणि फलंदाज त्रिफळाची दांडी गोल महत्वाचा फलंदाज मनोज बाद झाल्यानंतर नेक्स्ट बॅट्समन येतो बाळा 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 बघा बाळा याच्याकडे देखील चांगली क्षमता आहे उत्तम फलंदाज आहे चालू हंगामाचा थोडासा विचार केला तर कुठेतरी जोशी साहेबांचा संघ देखील थोडासा स्ट्रगल करताना दिसतोय साजेशी कामगिरी सध्या चालू हंगामामधून दिसत नाहीये दुरून खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर चेंडू ऑफस्टमच्या अतिशय बारचा चेंडू पंच मला वाटतं वाईट चिखून घेते का अवांतर धाव या अवांतर धावाने सांगाय धावसंख्या एकने पुढे सगळ्या धावसंख्या होते ती 22 ज्या अवांतर धावा असतात ते कुठेतरी संघाला पराभवाच्या खाईत नेणारे असतात पंचाच्या समांतर धाव मिळते अवांतर धावसंख्या 22 पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज भारत 55 क्रॉस करतोय राईट आर्म ओव्हरचा मारा करताना गोलंदाज अक्रॉस द लाईन ऑन साईडचा फटका सजलाय प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये खऱ्या अर्थानं व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं चेंडू जातो शॉर्ट मिडविकेटला एक धाव घेण्याची संधी धावसंख्या एकने पुढे सरकते धावसंख्या होती 23 ओव्हर क्रमांक 3
चला दादा थोडासा उशीर कमी घ्या. गोलंदाज ब्लाइंड स्ट्रोक, डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न, अंधाधुंदी खेळण्याचा प्रयत्न, फटका मारण्यासाठी तुमच्याकडे तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग आणि तुमची नजर या गोष्टी अत्यंत फार महत्त्वाचे असतात. चेंडूची लाईन रीड करणे फार गरजेचं असतं. अंधाधुंदी खेळण्याचा प्रयत्न, ब्लाइंड स्ट्रोक ज्याला आपण म्हणू शकता, डोळे झाकून फक्त आणि फक्त एक चांगलं स्वप्न आपण पाहू शकता. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर आहे. आता मात्र फुलेंचा चेंडू, चेंडू बॅटमध्ये हलकासा स्पर्श आपण पाहिला. थडम्यांचे दोन्ही क्षेत्ररक्षण थोडासा डान्स करताना. धावसंख्या एकाने पुढे सकते, धावसंख्या होते ती 24. येणारे 8 चेंडू विजयासाठी 24ची गरज. प्रत्येक चेंडू आपण विचार केला तर 3 धावांची गरज. सोनादेवी टेमगर, पद्माकर चौधरी यांचा संघ. आमची माती आमचे डंपर. चेंडूला बिगिट घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा माणूस मात्र चेंडू आणि बॅटमॅन संपर्क साधता आल्यानंतर वारंवार चुका देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आज जे कालिका माता खारबाव संघ खऱ्या अर्थानं साजेशी कामगिरी, जो खेळ खऱ्या अर्थानं मैदानामधून दिसतो तो आज या मैदानामधून दिसत नाहीये. कारण खारबाव संघ एक मातबर संघ, नामांकित संघ, विस्फोटक संघ आहे. नेहमीच खऱ्या अर्थाने या संघाकडून आपण आक्रमक खेळ पाहिला आहे, मात्र या मैदानामधून तो खेळ दिसत नाहीये. येणारे चेंडू असतील 7. चेंडू मात्र स्क्वेअर आहे. बघा या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आमचे लाडके जावई नितीन पाटील यांनी तुमच्यासाठी सुवर्ण संधी ठेवलेली आहे. किती पाहिजे दादा? 6 चेंडूमध्ये 23ची गरज आहे. आणि आपण षटकारांच्या अटीक साता तर त्यांच्याकडनं आता मात्र मानधन देखील वाढवले गेले. मला वाटतं 1000 केलेले आहे. बघा एक तर आपण मॅच जिंकाल आणि पैसे देखील कमवाल. धमाल धमाका सुवर्ण संधी आहे. आता शेवटचा गोलंदाज कोण आहे हे फार महत्वाचं आहे. शेवटची पेटी बाकी आहे. आता गोलंदाज अरुण, वैयक्तिक पहिला, सांघिक शेवटचा, अंतिम अखेरचं गोलंदाजीच्या बोहळ्यावर अरुण. मार्गस्थ पंचांना क्रॉस करतो. राईट नंबरचा मारा, स्ट्राईक रोटेट विथ बॅट्समन किशोर. बघा किशोर हा देखील चांगला फलंदाज आहे. त्याला उत्तम साथ आहे बाळायची. पहिला आणि दुसरा चेंडू निर्णायक. या ठिकाणी मात्र चेंडूला थोडासा फ्लिक केला ऑन साईडला. दादाला कावरा धावाला सांगायला तर या वयान. अतिशय चांगला फटका चौकार येतो. चौकार संघात हुसेनच्या 4ने पुढे सकते. येणारे समीकरण 5 चेंडू आणि विजयापासून 19. पहिल्या चेंडूवर जागते रोका आदेश देताना फलंदाज किशोर. किशोरच्या बॅटमधून पुन्हा एकदा ऑन साईडचा अतिशय चांगला फटका साचतोय. ढेंगामधून बॉल जाते असं म्हटलं तरी वावगं टांडा नाहीये. घोडे फरार, टांगा पलटी. टांगा फरार, टांगा पलटी, घोडे फरार. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. आता मात्र हा चेंडू देखील जाईल का? यास. अतिशय दमदार, उत्तम, जबरदस्त, अफलातून ज्या फटक्याची नितांत गरज. चेंडू जातोय आउट ऑफ पार्क.
3 मधून 14 जमा झाले. बाकी किती? 9 बाकी आहेत. बघा किशोर याच्याकडे ती क्षमता आहे. आता मात्र सामन्यामध्ये सामन्याला कलाटणी मिळते. दोन्ही संघांना आता मात्र एक समान संधी आहे. मात्र खास करून मी म्हणेन जास्त आशा आहे ती खारबाव संघाला. 3 चेंडूचा खेळ बाकी. विजयासाठी फक्त 9 धावांची गरज. पहिल्या 3 मधून 14 प्राप्त करताना फलंदाज किशोर. आता गोलंदाज थोडासा हतबल झाला असेल. गोलंदाज थोडासा हतबल. येणारे 3 चेंडू विजयासाठी फक्त 9 धावांची गरज. एक मोठा फटका या सामन्याला कलाटणी देईल. आणि ती क्षमता या फलंदाजामध्ये नेहमीच खऱ्या अर्थाने ज्याच्या बॅटमधून आपण एक आक्रमक खेळ पाहत असतो किशोर. मोठे फटके मारण्यासाठी अतिशय माहीर, मातब्बर, तरबेज गोलंदाज अरुण. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक. आपण पाहिलं होतं प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं होतं. चेंडू बॅटची कुठेतरी आउटसाइड घेऊन एस्टनच्या मागे उत्तमरित्या झेल कॅरी केला जातो. महत्त्वाची विकेट प्राप्त करताना गोलंदाज थोडासा कमबॅक करतो. षटकाराचं प्रत्युत्तर त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं. महत्त्वाचा फलंदाज बाद झाला. आता येणारी चेंडू 2 विजयासाठी फक्त 9 धावांची अजूनही गरज आहे. नेक्स्ट बॅट्समॅन न्यू बॅटल. नेक्स्ट बॅट्समॅन तो बजरंग. बघूया बजरंगच्या माध्यमातून गदा फिरवला जाईल का. गरज आहे मोठ्या फटक्यांची. ते मोठे फटके येतील का. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा स्वीप केला ऑन साइडला. एक कंप्लीट. दुसरीचा देखील प्रयत्न. येणारा चेंडू 1 विजयासाठी 7 ची गरज. 7. मिस टाइम स्ट्रोक. स्कायर शॉट, आकाशी फटका. आणि याच बरोबर महत्त्वाच्या सामन्यामधून खारबाव संघ देखील या स्पर्धेमधून बाहेर. प्रदीप जोसे and good luck कलराम भोईर and others team. सोनादेवी टेमगर. पैसे कोणाचे आहेत ते घेऊन या आता. घेऊन जा. त्याचबरोबर कलराम भोईर आपण देखील आपलं 500 रुपयाचं कॅश प्राइज घेऊन जा. वेलकम. या स्पर्धेचे मुख्य आयोजक, या स्पर्धेचे करता धर्ता, या स्पर्धेचे वनमॅन शो. या डॉक्टर साहब या. बिना इंजेक्शनचे 500 रुपया. कालराम तुम्हाला देखील या मॅच मधून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. नो डाऊट मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील कालू भोईर याला दिलं जाईल, ज्याच्या बॅटमध्ये आपण तब्बल पाहिलं 37 धाबा. चला नाणेफेक करून देखील घेऊ. 2 संघामधून दोन्ही संघ
सन्माननीय हेमंत भालेकर साहेब या ठिकाणी उपस्थित, त्यांच्या शुभ हस्ते या बक्षिसाचं वितरण केलं जात आहे. शिवसेना सचिव पायगाव आणि जाबच्या बॅटमधून आपण सिक्सर हॅट्रिक पाहिली. चौकार आहे का? चौकारांची हॅट्रिक पाहिली. कालुराम 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. वेल प्लेट कालुराम अँड बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच. जाऊया आपण आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर करूया मान्यवरांचा शुभ सन्मान. खऱ्या अर्थाने शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून अग्री समाजाचं एक पाऊल पुढं, शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून अग्री समाजाचं एक पाऊल पुढं, जे व्यवसायाने डॉक्टर आहेत, डॉक्टर मनीष यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. डॉक्टर मनीष यांना आपण प्रथम सन्मानित करूया. शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून एक पाऊल पुढं. त्यानंतर शिवसेना शाखा विभाग प्रमुख सन्माननीय स्वागत आणि सन्मान या ठिकाणी होत आहे. मान्यवरांचा सन्माननीय हेमंतजी वाळेकर शिवसेना विभाग प्रमुख, दादा शिवसेना उद्धवची का ठाकरेची? शिंदे एक नंबर. युतीचं सरकार. बघा मित्र, या ठिकाणी आमच्यासाठी देखील एक ब्रेकिंग न्यूज आहे. ज्ञानमान सारंग संघाच्या सर्व करता दादा आणि भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर फुटबॉल संघाचे सुनील संघटनेचे सन्मान्य उपाध्यक्ष यांच्याकडे देखील ब्रेकिंग न्यूज आहे. आमचे कोणचे तुझ्याकडनं मला त्यांनी दिले. बोला. हॅलो. हॅलो. चला, मान्यवर देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. दोन्ही संघाचे कॅप्टन या. हॅलो. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन, बोथ टीम, जनमान सारंगाव आणि त्याचबरोबर सोनादेवी टेमगर उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते करूया. एक महत्त्वाच्या सामन्याचं नाणेफेक दोन्ही संघाने एक विजय संपादित केलेले आहे आणि दुसऱ्या विजयाकडे या दोन्ही संघाची वाटचाल आहे. बघूया कुठला संघ या स्पर्धेमधून आउटस्टँडिंग परफॉर्म, एक उत्तम सांघिक कामगिरी करून महत्त्वाच्या सामन्यामधून विजय संपादित करतोय. बजरंग पाटील, कैलाश चौधरी दोन्ही कॅप्टन आम्हाला जॉईन आहेत. नाण्याचं स्वरूप देखील आमच्या मान्यवरांच्या वतीने या ठिकाणी दोन्ही संघांना सांगितलं जात आहे. कॉल करायचं आहे. कोण बोलतंय डिसाईड करा. बजरंग काय म्हणणं आहे? देवेश ग्रुप असं म्हणणं आहे. आणि मात्र अगेन्स्ट पडतोय दामोदर स्मृती चषक 2025. मित्र फक्त एका स्वरामध्ये आपला निर्णय सांग. बॅटिंग फास्ट. धन्यवाद. ऑल दी बेस्ट. बघा या ठिकाणी दोन संघामधून नाणेफेक झाली. नाणेफेकीचा कॉल लागला सोनादेवी टेमगर संघाच्या बाजूने, ज्यानं प्रथम स्वीकारलंय फलंदाजी करण्याचा एक धाडसी निर्णय. आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होते तेव्हा जाऊया पुन्हा एकदा आपण कॉम्बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्जत माझे परममित्र तालुका उत्तम आवाज व्हॉइस ऑफ मानकुली ओल टू कालुराम केनी. डीजे मास्टर गाणे लावा.
मित्रांनो, आपण पाहतोय देवेश ग्रुप आणि जरीमरी स्पोर्ट आयोजित स्वर्गीय दामोदर चषक 2025 हा स्पर्धेचा सलग 4था दिवस आणि 40+ क्रिकेटचा दुसरा दिवस या क्रीडानगरीमध्ये नितीनजी पाटील विरार वाडीव गावचे जावई आहेत. या क्रीडानगरीमध्ये जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण मान्यवर कक्षामध्ये या. आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम, वेलकम. चला आपण आजच्या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीच्या दुसऱ्या सामन्याला सुरुवात करूया. जय हनुमान सारंगाव आणि सोनादेवी टेमघर असा आपण सामना पाहणार आहोत. आणि या सामन्यानंतर चालू सामन्यातून विजेता आणि बंद्रा मारुती काल्हेर आजच्या दिवसातून क्वार्टर फायनलचा आपण शेवटचा सामना पाहणार आहोत. नक्कीच आज ग्रुप 2 मधून साई कृपा डुंगे संघ अनुपस्थित राहिलाय आणि काल्हेर संघाला एक सामना पुढे चाल मिळाली होती.